भिकाई द्वारकानाथ गणपती, राहणार साटेली भेडशी, तालुका दोडामार, जिल्हा सिंधुदुर्ग. आपल्याकडे एकूण क्षेत्र किती आहे? आमच्याकडे एकूण 15 एकर क्षेत्र आहे. 15 एकर. आणि त्यात आत्ताच्या घडीला कुठली कुठली पिकं आहेत? आत्ताच्या घडीला काजू आहे, काजू, सुपारी आहे, सुपारी, नारळ आहे, नारळ आणि आता केळी. केळी आहे. केळी. बाकी इतर पिकं नाही? भात वगैरे थोडाफार भात सिजनेबल असतो. हो. म्हणजे सिजनेबल काजू, भात, सुपारी, केळी आणि आंबा पण आहे काय? होय, पण होय. अशी आणि पिकं आहेत कोकणातली. कोकणा म्हणजे ज्या प्रदेशानुसार आहे त्या पद्धतीने इथली पिकं आहेत. आणि एक साधारणपणे जनरली तुम्ही किती भाव आहे आणि बाकी इतर काय व्यवसाय ते पण सांगा. आता आम्ही एकत्र कुटुंब आहोत. बर. आमच्या कुटुंबात 14 माणसं आहेत. 14. आणि सर्व ती शेतीवर आपल्या उपजीविका करतात. बरोबर. वडिलोपार्जित शेती आहे आणि त्याच्यावर उपजीविका करून त्याच्यात आमचा एक शेतीला निगडीत असा खत व्यवसाय आहे. त्याच्यात आमचं फर्टिलायझर आहे, कीटकनाशक आहे आणि हे आहे शेतीशी संबंधित सगळे म्हणजे जवळ मी आता बघितलं भाताचं पण बिया आहे, काय फवारणीची औषधं, पाईप आहे, म्हणजे जे पण काय शेतीला जे पण काय लागतं. एकतर कसं आहे जास्त इकडं डेव्हलपमेंट नाही शेतीच्या बाबतीत. आणि तशा पद्धतीत तिथं मी बघितलं एकदम छोट्या छोट्या व्हरायटीज मला